माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या संदर्भातली मोठी अपडेट आहे। कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिलाय। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी सध्या जेलमध्ये असलेल्या केदार यांना जामीन मंजूर झालाय। तसंच त्यांच्या शिक्षेला देखील स्थगिती देण्यात आली आहे। जामीन याचिकेवर सुनावणी सुरू असताना दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। केदार या बँकेचे अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांच्या पैशाचे संरक्षक होते। त्यांनी थंड डोक्याने विचार करून हा गुन्हा केलाय। हा सरकारी पक्षाचा दावा कोर्टाने फेटाळून लावलाय आणि त्यांना जामीन मंजूर केलाय। तुषार कोहळे नागपूरहून थेट आपल्या सोबत आहेत। तुषार, हा जामीन मंजूर करताना नेमकं कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलंय, काय म्हटलंय, काय अपडेट्स आहेत? निश्चितच कोर्टाचं जे निरीक्षण होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं। सुनील केदार यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला त्यांचं असं म्हणणं होतं की सुनील केदार हे मागच्या 22 वर्षापासून जामिनावर आहे आणि या काळामध्ये त्यांनी कुठेही पडून जाण्याचा प्रयत्न केला नाही किंवा या प्रकरणातले जे साक्षीदार आहेत त्यांना देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही। ज्या अटी शर्तीवर सुनील केदार मागच्या 22 वर्षापासून जामिनार होते त्या कोणत्याही अटी शर्तीचं उल्लंघन सुनील केदार यांनी केलं नाही। ते एक लोकप्रतिनिधी आहे आणि सातत्याने त्यांच्या मतदारसंघातून ते निवडून येतात। त्यामुळे ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या काही प्रकरणाचा हवाला देत 5 वर्षाच्या शिक्षेच्या प्रकरणामध्ये जामीन मिळू शकतो, या प्रकारचा युक्तिवाद सुनील केदार यांच्या वकिलांनी केला आणि त्या आधारावरच आज सुनील केदार यांना जामीन मिळाला। इतकंच नाही तर त्यांच्या जी सत्र न्यायालयाने जी शिक्षा दिली होती 5 वर्षाची त्याला देखील स्टे मिळालेला आहे। महत्त्वाची गोष्ट की सरकारी पक्षाचं जे म्हणणं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये, सरकारी पक्षाचं म्हणणं असं होतं की सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते, ते शेतकऱ्यांच्या पैशाचे संरक्षक होते, त्यामुळे त्यांची पूर्ण नैतिक जबाबदारी होती की हा संपूर्ण पैशाचं रक्षण करणं। मात्र त्यांनी इतर लोकांना संगनमत करून हा संपूर्ण घोटाळा केला। मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद फेटाळला आणि सुनील केदार यांना जामीन मंजूर करतच या संपूर्ण शिक्षेला स्टे देखील दिलेला आहे। यामुळे आता महत्त्वाची गोष्ट की सुनील केदार यांना आमदारकी बहाल होते की नाही ती काय प्रक्रिया असेल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण जर का न्यायालय परिसरामधलं हे जर का आपण दृश्य बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते की सुनील केदार यांचे समर्थक इथे जमलेले आहे। जसंही त्यांना कळलं की सुनील केदार यांना जामीन मिळाला त्यानंतर लगेच इथे आले आणि जल्लोष करत आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय, पहिली प्रतिक्रिया तुमची? सुनील बाबूचं जंगी उद्या स्वागत होणार आहे, स्वागत भूतोन भविष्यात असं स्वागत साहेबांचं त्या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामधून सुद्धा त्या ठिकाणी मंडळी येणार आहे। तुम्हाला विश्वास होता? कसे गेले मागचे 12 दिवस? शेतकऱ्यांचा जो राजा आहे त्या शेतकऱ्याच्या राजाला हे सरकार कुठेतरी दाबून देण्याचा प्रयत्न करत होते, पण आमची न्यायव्यवस्थेवर खूप मोठा विश्वास होता आणि ह्या न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं की शेतकऱ्याचा जो नेता आहे त्याला कुठेही छळ फोडू देणार नाही। त्यामुळे आज जो विजय झाला तो शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे। उद्या तुम्ही जंगी जल्लोषाची तयारी करताय, कशा प्रकारे तयारी आहे? नागपूर शहरामध्ये ज्या लोकांनी आमच्या साहेबाच्या विरोधात आंदोलन छळ केलेला आहे त्यांना आम्हाला दाखवून द्या सुनील केदार काय आहे। उद्या तुम्हाला दिसेल की सुनील केदार काय आहे, सुनील केदारचे कार्यकर्ते काय आहे। नागपूर शहरात न भूतो न भविष्यात त्या पद्धतीने उद्याचा आमचा जल्लोष राहील साहेबाच्या आगमनात। कारागृहात बाहेर निघण्यापासून तुमच्या जल्लोषाला सुरुवात करणार? बिलकुल, आम्ही त्या पद्धतीने नियोजन करणार आणि या लोकांना दाखवून देणार सुनील केदार साहेबांच्या विरोधकांना की सुनील केदार काय आहे म्हणून। तुम्हाला पूर्ण ते गोरगरिबांचे नेते आहे, शेतकऱ्यांचे नेते आहे, शेतमजुरांचे नेते आहे, पूर्ण आपल्या सावनेर तालुका त्यांचा परिवार सारखा आहे। आज आणि उद्या तिथे दिवाळी साजरी केल्या जाईल, प्रत्येकाच्या घरी दिवे जळले जाईल आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केल्या जाईल। तुम्हाला पूर्ण विश्वास होता जामीन मिळेल म्हणून? हो, विश्वास होता, कारण की सत्ताचाच विजय झालेला आहे आणि एक दमदार नेतृत्व हे महाराष्ट्रामधलं श्री सुनील भाऊ केदारचं आहे। त्यांच्या मागे लोकांचा आशीर्वाद आणि लोकांचं पाठबळ असल्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता की त्यांना जामीन मिळेलच। मागच्या 12 दिवसामध्ये मतदारसंघामध्ये काय चित्र पाहायला मिळालं? नक्कीच तुषार, आपण बघतोय कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये या निकालानंतर आता उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद तुषार या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल आणि माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।